तर हाय हॅलो नमस्कार. तर पहिला भाग काल ज्यांनी ज्यांनी बघितला नाही त्यांनी बघा. तर स्वागत आहे तुमचं दुसऱ्या भागामध्ये जे की होम मिनिस्टरचा भाग आहे. तर मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे जे की महिला गेम खेळत होते. नाही तर संगीत लागल्यामुळे मी काय म्हणजे गाणी असल्यामुळे म्यूट केलेलं आहे. तुम मुझे भूल जाओ ये हो नहीं सकता और मैं तुम्हें भूल जाऊंगा ये होने नहीं दूंगा. खूप छान ऍक्च्युली धडकन पिक्चर पाहिलं सगळ्यांनी. सुनील शेट्टी त्यांना कधी बघा तुम्ही, त्यांची स्टाईल कशी असते, एकदम खिशात अशी आत आणि ते स्टाईल बघा. जोपर्यंत ते स्टाईल नाही करत तोपर्यंत मजा येत नाही बघा. अंजलि अंजलि मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता और तुम मुझे बुला दो ऐसा मैं होने नहीं दूंगा. क्रिकेट तरी तर थोडं पाठीमागं आले होते म्हणजे म्हणून थोडंसं शूट केलं होतं. खूप गर्दी होती तुम्ही बघू शकताय. तिथून सुरुवात करायची. फक्त जे पहिले येणार आहेत ते फायनल मध्ये. अरे काय तू शाना आहेस काय येडायस तेच कळत आजच्या नाही. कार्यक्रमात सेमी फायनल मध्ये आले. वन स्टार्ट म्युझिक. वहिनी नाकच फोडलं असतं माझं. वाचलं बाबा. तुमचं नाव सांगा. सौमी शाखा गणेश सुतार. विशाखा वहिनी फायनल मध्ये गेलेल्या आहे. जोरदार टाळ्या. तुम्ही आता इथं बसा, कुठे जाऊ नका. बापा वहिनी तुम्ही सगळेच मागे, त्यांना मागे पाठवतो. स्वतः थांबले बाबा मागे. शेवटची लाईन हो वहिनी. वहिनी अजून मागे. वहिनी फायनल मध्ये आले. तिकडे कुठे चालले, तिथेच थांबा. आणि बाकी वहिनी आता डायरेक्ट बक्षीस घ्यायला यायचे. पहिलं बक्षीस जे आहे मानाची पैठणी, ते जरा चांगले लेवल. ओके, तर पहिला नंबर कोणाला भेटलं पाहिजे? मानाची पैठणी मलाच भेटणार आहे आणि मीच मिळवणार आहे. वहिनी म्हणले म्हणजे भेटणारच आहे. ओके, हे घ्या. आता तिन्ही वहिनी फायनल मध्ये गेलेले आहेत. जे स्मिताताईंनी आजचा कार्यक्रम ठेवलाय खास महिलांसाठी. तर तुम्ही होम मिनिस्टर कार्यक्रम पहिले पण बघितला असेल त्या. हा तुम्हाला चला. आता एक वहिनी तर पहिले बक्षीस जिंकलेले आहेत. दोन वहिनी आता बघूया टक्कर द्यायची यांना, नाहीतर नाही नाही तसं नाही. आणि पहिले वहिनींना मिळाले भोपळा. नंबर 2. केलं रे माझी नगरसेविका.
तर इथं ठेवलेलं होतं काळा चष्म्यावालं गाणं आणि त्याच्यावर आपल्याला ते जसं फॅशन शो जे असतो ते चालून वगैरे दाखवायचं नाही का, मॉडेल जशा चालतात तसं चालून वगैरे दाखवायचं. तर ह्या स्त्रिया जी आम्ही जे तिथं गेलेलो होतो ह्या सगळे एक हाऊसवाईफ होत्या किंवा जे की जॉबला वगैरे जात नसतात, इकडे तिकडे जात नसतात, अशा स्त्रिया असतात. आणि ह्यांना म्हणजे जे त्यात मीही आले म्हणजे त्यांच्यासाठी असा कार्यक्रम राबवलेला असतो आणि मला खूप आवडतं आणि जवळ होतं म्हणून मी तर गेलीच होती. आणि तर मी संगीत प्रत्येक ठिकाणी टाकलं होतं, माझा थोडासा वॉईस म्हटलं असावं, थोडीशी तुम्हाला माहितीही द्यावी. तर सगळे एक हाऊसवाईफ आहेत आणि आपल्या घरगुती महिला आहेत, असं बाहेर न कुठं जाणारे येणारे. तर ज्यांना जमेल तसं त्या करत होत्या आणि थोडेफार जोक चालले होते, मजाक चालले होते, सगळेच म्हणजे थोडंफार नाही का. तर घ्या समजून, म्हणजे कोणी कोणाला हसू नका वगैरे. आम्ही तर खूप हसलो, तुम्ही हसा नाही तर नका हसू. खाली बस जरा. मस्त डान्स करायचं बाबा, म्युझिक तेच तेच. हा तर माझ्या यूट्यूब फॅमिलीमधल्या स्त्रियांना म्हणजे जे माझ्या लेडीज जे यूट्यूब फॅमिलीमध्ये आहेत ह्यांना असं गेम्स खेळायला कोणाकोणाला आवडतं हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर इथे कसं होतं म्हणजे जे आपले हाऊसवाईफ वगैरे आहेत त्याच आहेत आणि आम्हाला वाटत होतं ह्या ज्या आजी आहेत ह्या दोघीजणी ज्या जिंकल्या आहेत त्यांच्यापेक्षा थोड्या वयस्कर होत्या आणि त्यांनाच पैठणी भेटावी ह्या वयातसुद्धा म्हणजे छान असं त्यांना जेवढा प्रयत्न होतोय तेवढं तो प्रयत्न करतात, म्हणजे त्यांना येतंय तेवढा प्रयत्न करतात त्या, म्हणजे सगळं व्यवस्थित येण्याचा किंवा डान्स करण्याचा जसं असेल तसं त्या करतात. आणि शेवटी विनर कोण आहे ते तुम्हाला त्या तिघींपैकी दिसेलच. तर त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा. आणि ज्या स्त्रिया म्हणजे घराच्या बाहेर जात नाहीत आणि जवळपास कार्यक्रम असतात त्यांनी नक्कीच जा आणि एन्जॉय करा. तर बघा पुढे. खूप छान. तिन्ही वहिनी बहिणी नाही नाही लगेच सांग. त्या वहिनीचं नाव आहे टिक 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 टिक. हा वहिनी काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं? यांना तुम्हाला काय वाटतं? आणि यांना मिळाले असेल तर पहिले बघून कसे मग अर्धे अर्धे करून घे. तर वहिनीला कॉन्फिडन्स आहे. तुमचं नाव सांगा. वहिनीसाठी होता टाळ्या. वहिनीचं नाही झालंय कारण की फर्स्ट प्राइज त्यांना मिळालेला आहे. शैलेंद्र वहिनीसाठी तर ज्याची आतुरता होती तेच झालं. शेवटी आम्हाला म्हणजे आमच्या काय ओळखीच्या वगैरे नव्हत्या आणि काय मैत्री वगैरे नव्हती, पण त्या शेवटी त्या आजींनाच गिफ्ट भेटलं आणि खूप छान म्हणजे असं एवढ्या म्हणजे त्यांना कसं वाटत असेल, म्हणजे किती छान वाटत असेल नाही का, एवढ्या वयातसुद्धा म्हणजे असं कार्यक्रम काहीतरी एन्जॉय केलं आणि छान अशी सुंदर अशी पैठणी भेटली. आणि ज्यांनी कार्यक्रम ठेवला होता म्हणजे त्यांच्यासुद्धा ते म्हणजे गळा भेट वगैरे घेत होत्या, म्हणजे आनंद झाला होता. आणि प्रत्येक स्त्रीला होतोच काही ना काही छोटी मोठी भेटवस्तू भेटली तरी. तर हळदी कुंकाचाही कार्यक्रम होता, तसे मलाही तिथे भेटलेलीच आहे म्हणजे रिटर्न म्हणजे येताना. तर ते काय मी काय शूट वगैरे केलं नाही आहे, तो काय हळदी कुंकाचा भाग होता. आणि माझं तर तुम्हाला सांगितलंच होतं की मी 4-4थ्या क्रमांकावर गेले होती. तर मला खेळायला खूप आवडतं म्हणून स्पेशली मी त्यासाठी गेली होती. आणि चला असू द्या, मला खेळायला तर खूप आवडलं. तर तुम्हाला खेळायला कोणाकोणाला आवडतं हे कमेंट करून सांग. तर तिघींना 3 पैठण्या भेटल्या होत्या. लकी ड्रॉही होते, लकी ड्रॉचं नाही एवढं आम्ही लक्ष दिलं. आणि मेन गोष्ट म्हणजे आता खूप उशीर झालेला होता आणि आता मी जाणार आहे घरी. म्हणजे लकी ड्रॉमध्ये पण मिक्सर, डिनर सेट वगैरे अशा 4-5 वस्तू होत्या, एक पैठणी वगैरे होती. तर आपलं काय तिथं अनलकी झालं होतं आणि तुम्हाला म्हटलं की तसं आपण गिफ्टसाठी नव्हतं खेळण्यासाठी गेलो होतो, पण गिफ्ट मग भेटल्यावर एकदम छानच वाटतं म्हणा. आणि चला आता जाते घरी. फायनली आम्ही घरी आलो आता आणि पैठणी तर नाही जिंकली, तर जाऊ द्या. हळदी कुंकाचा मान भेटला, असे डबे 3 मिळालेले. आणि आलोय आता, खूप उशीर झाला, 10:30 वाजल्या घरी यायला.
तर चला, व्हिडिओ कसा आहे म्हणजे कसा वाटतोय तो सांगा, म्हणजे थोडं शूट केलं आहे मी. तर छान वाटलं तर एक लाईक, सबस्क्राईब आणि एक शेअर करून टाका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळ्यांना, आणि गुड नाईट, बाय. सगळेजण काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नवीन कुणी चॅनलला जॉईन झालं तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मला आता लागायचे स्वयंपाकाला. तर भेटू, चला, बाय बाय.